नमस्कार. हजार्ड ओळखणे आणि ते टाळण्याच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल व्यावसायिक धोका आणि त्यांचे प्रकार ओळखणे, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा उपायांचे वर्णन करणे. प्रथम आपण व्यावसायिक धोका पाहू. व्यावसायिक धोक्याची व्याख्या शरीराला इजा किंवा आरोग्याचे नुकसान, मालमत्तेचे नुकसान, कामाच्या ठिकाणच्या वातावरणाला होणारे नुकसान किंवा या सर्वांच्या संयोजनात हानी होण्याची शक्यता असलेले स्रोत किंवा परिस्थिती अशी केली जाते. विविध प्रकारचे व्यावसायिक धोके आहेत. ते आहेत फिजिकल धोका, केमिकल धोका, बायोलॉजिकल धोका, फिजिओलॉजिकल धोका, सायकोलॉजिकल धोका, मेकॅनिकल धोका, इलेक्ट्रिकल धोका, अर्गोनॉमिक धोका. आता या प्रत्येक धोक्यात काय समाविष्ट आहे ते तपशीलवार पाहू. शारीरिक धोक्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: नॉइज, उष्ण आणि थंड ताण, व्हायब्रेशन, रेडिएशन, आयोनायझिंग आणि नॉन आयोनायझिंग, प्रखर उष्णता. केमिकल धोक्यात यांचा समावेश होतो: ज्वलनशील, स्फोटक, विषारी, करोसिव्ह, किरणोत्सर्गी. जैविक धोक्यात यांचा समावेश होतो: बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, प्लांट पेस्ट, इन्फेक्शन. शारीरिक धोक्यात यांचा समावेश होतो: ओल्ड एज, सेक्स, इल हेल्थ, सिकनेस, फटीग. मानसिक धोक्यात यांचा समावेश होतो: रॉंग ॲटिट्यूड, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, अनस्किल्ड अप्रोच, पुअर डिसिप्लिन इन्क्लुडिंग absenteeism, disobedience, aggressive behavior, accident proneness, emotional disturbances such as violence, bullying, sexual harassment. यांत्रिक धोक्यात समाविष्ट आहे: अनगार्डेड मशिनरी, नो फेन्सिंग, नो सेफ्टी डिव्हाइस, नो कंट्रोल डिव्हाइस. आणखी काही यांत्रिक धोके आहेत, जसे की शॉप फ्लोअरवर पायात शूज न घालता काम करणे, हँडलशिवाय फाईल वापरणे, वेज न लावता बॉल पिन हॅमर चिसेलच्या डोक्यावर मारणे, स्क्रायबर विथ शार्प एज ओपन खिशात ठेवणे, मशरूम हेड चिझेलसह धातूच्या पृष्ठभागावर क्लिपिंग करणे, सुरक्षितता गॉगलशिवाय धातूच्या पृष्ठभागावर चिपिंग करणे, खराब झालेल्या स्लिंग्जने मोठा भार उचलणे, लोक जवळपास काम करत असताना लोड्स उचलणे, सस्पेंडेड लोड खाली उभे राहणे. इलेक्ट्रिकल धोक्यात खालील गोष्टींचा समावेश होतो: नो अर्थिंग, शॉर्ट सर्किट, करंट लिकेज, ओपन वायर, नो फ्यूज और कट ऑफ डिव्हाइस. अर्गोनॉमिक धोक्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: पुअर मॅन्युअल हँडलिंग टेक्निक, मशीनची चुकीची मांडणी, चुकीची रचना, अस्ताव्यस्त मांडणी, अस्ताव्यस्त स्थिती, रॉंग टूल्स. पुढे आपण सुरक्षिततेबद्दल माहिती घेऊ. सुरक्षा म्हणजे हानी, धोका, जोखीम, अपघात, दुखापत किंवा नुकसान यापासून स्वातंत्र्य किंवा संरक्षण. आता आपण व्यावसायिक आरोग्य आणि त्याचे महत्त्व याबद्दल पुढे जाणून घेऊ. व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता
हा कंपनीच्या सुरळीत आणि यशस्वी कामकाजाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. संघटनात्मक परिणामकारकतेचा हा एक निर्णायक घटक आहे. हे अपघातमुक्त औद्योगिक वातावरण सुनिश्चित करते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे आणि कल्याणाकडे योग्य लक्ष दिल्यास मौल्यवान परतावा मिळू शकतो. व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मनोबल सुधारण्यात मदत करते. अनुपस्थिती कमी करणे, उत्पादकता वाढवणे, कामाशी संबंधित जखमा आजारांची संभाव्यता कमी करणे, उत्पादित उत्पादने आणि देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवणे. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो: व्यावसायिक धोके आणि त्यांचे प्रकार ओळखणे, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा उपायांचे वर्णन करणे. तर हे होतं हजार्ड ओळखण्या आणि ते टाळण्याच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.